मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर. मुख्यमंत्री AI समिटला हजेरी लावणार. विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार होणार. मंत्रालयामधील लाचखोरी प्रकरणामध्ये मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खासगी सचिवावर कारवाई. अन्न आणि औषध प्रशासन विभागातून रामदास गाडे कार्यमुक्त. भिवंडीच्या नव्या महापौरांची आज निवड होणार. गणिताच्या जुळवाजुळवीमध्ये काँग्रेसकडून भाजपला धोबी पछाड. भाजपचे 9 नगरसेवक काँग्रेस आघाडीसोबत. चंद्रपूरचा हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न. कोल्हापूर झेडपीवर कुणाचा अध्यक्ष बसणार? अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू. राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष होण्याची शक्यता. जयकुमार गोरे आमच्यापेक्षा मोठे आणि दिग्गज, त्यांच्या वक्तव्यावर बोलताना भीती वाटते. शंभूराज देसाई यांची गोरेंवर खोचक टीका. 10वीच्या विद्यार्थ्यांची आजपासून कसोटी. तब्बल 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार. 10वी परीक्षेवर 271 भरारी पथकांची नजर. 10वी परीक्षेवर 271 भरारी पथकांची नजर. गैरप्रकार रोखण्यासाठी बैठी पथकं तैनात. राज्यातील 191 परीक्षा केंद्र संवेदनशील. परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद. सलग 15 डब्यांची लोकल लवकरच सेवेमध्ये. पश्चिम रेल्वेवर देशातली पहिली ट्रेन. 7555 प्रवासी क्षमता असलेली ट्रेन. संपूर्ण भारतीय बनावटीची लोकल लवकरच सेवेत. साखरपुड्यानंतर मुलामुलींच्या गप्पांवर बंदी. छत्तीसगडमधील सेन समाजाचा फतवा. भावी नवरा नवरीला लग्न होईपर्यंत बोलायला बंदी. आवश्यक असल्यास पालकांसमोरच बोलता येणार. पुण्यामधल्या राजगड तालुक्यातील भट्टीखिंड मार्गावर डंपरचा अपघात. खडीनं भरलेला डंपर उलटला आणि अपघात. डंपरमधून उडी मारल्यामुळे चालक थोडक्यात बचावला. डंपर चालकाला किरकोळ दुखापत. कळवा मुंब्रा मार्गावर लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू. लोकलच्या दरवाजामध्ये उभा राहून प्रवास करत असतानाच तरुणाचा तोल गेल्यामुळे तो अपघातामध्ये मृत्युमुखी पडला. निगवाडमधील ती तरुणी अखेर पोलिसांसमोर हजर. 50 तासांनंतर तरुण आणि तरुणी पोलिसांसमोर. जबरदस्तीने नव्हे तर स्वेच्छेनं गेली होती. तरुणीचा पोलिसांसमोर जबाब. बदलापुरात पुस्तक महोत्सवाचं आयोजन. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन. बदलापूरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखाली पुस्तक महोत्सव. मुंबईच्या प्रवेशद्वारावर भव्य प्रवेशद्वार आणि ब्लॅक टॉवर उभारण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये मागणी. महापुरांच्या महापालिकेच्या आयुक्तांना पत्राद्वारे मागणी. मध्य रेल्वेची प्रवासी वाहतुकीमध्ये मोठी झेप. जानेवारीमध्ये 2026 पर्यंत 137 कोटींहून अधिक प्रवाशांचा प्रवास. हार्बर मार्गावरील नवीन AC लोकल सेवांना सुद्धा प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद. छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयामध्ये नॅशनल इमर्जन्सी लाईफ सपोर्टचे ट्रेनिंग सेंटर होणार. ट्रेनिंग सेंटरसाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर. ट्रेनिंग सेंटरमुळे मराठवाड्यातील आपत्कालीन आरोग्य सेवेला बळ मिळणार. पुण्यामध्ये वन्य प्राणी आणि पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी मोहीम. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे वन्य प्राण्यांसाठी पाण्याची विशेष सोय सुरू. वनक्षेत्रामध्ये विविध ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करून टँकरद्वारे पाणी पुरवठा. एसटी सेवेच्या ताफ्यामध्ये 8,300 नव्या बस समाविष्ट होणार. 3,000 बसच्या खरेदीसाठी सुमारे 1,600 कोटी रुपयांचा खर्च. उर्वरित 5,300 बससाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद केली जाणार.